भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ यांचे संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान ओडिशा राज्यातील कटक येथे आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनाची तयारी देशभरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती। मात्र ओडिशा राज्य सरकारने ऐनवेळी परवानगी रद्द केल्याने हे राष्ट्रीय अधिवेशन रद्द करावे लागले। या निर्णयामुळे देशभरातून आलेले हजारो कार्यकर्ते आल्यापावली परत गेले। यामुळे संघटनेचे मोठे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाने केला आहे। भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 नुसार शांततेत सभा घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार असताना देखील राज्य सरकारने परवानगी नाकारल्याचा निषेध करण्यात आला। या पार्श्वभूमीवर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना निर्देश देत दिनांक 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले। त्यानुसार अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। संघटनेच्या वतीने पुढील आंदोलनाची माहिती देताना सांगण्यात आले की दिनांक 22 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील RSS मुख्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी श्याम अवचार राज्य उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, गजानन दोड राज्याध्यक्ष OBC मोर्चा, योगेश जायले, विनोद शिरसाट, मुंजबिर शेख, इक्बाल शहीद, देवानंद अवचार, गजानन वाकोडे, रवी सरदार, देवेंद्र शिरसाट, गौतम काकडे, चंद्रमणी अंभोरे, गोविंद दाभाडे, नाजुकराव शेगुकार, वंदना अवचार, किरतकार मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।